स्वयंपाकघरातली कामं दररोज असली की आपण अनेकदा हां, वेळ खाऊन किचकट वाटतात. तर सकाळी हां, उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हां, किचनमधले काम करावं लागतं. तर भाज्या चिरण्यापासून हां, जेवण बनवून स्वयंपाकघर स्वच्छ करण्यापर्यंत अनेक कामे आपल्याला लवकर करावी लागतात. हां, त्यासाठी काही आयडिया सांगतो मी, त्याला हां, टिप्स म्हणतात. तर एक काय करायचं, अनेकदा भाजीमध्ये दही घातलं की ते हां, फाटतं. हां, तर ते टाळण्यासाठी दही घातल्यावर भाजी मध्यम आचेवर ठेवायची, म्हणजे स्लो हां, ठेवायचा हां, गॅस. त्याच्यावर ते शिजवायचं. ती चांगली उकळल्यानंतर हां. त्याच्यात मीठ घालायचं. बरं, त्यामुळे दही फाटत नाही आणि भाजी चांगली चविष्ट राहते. बरं. त्यानंतर लिंबाचा रस वापरल्यावर आपण साल फेकून देतो ना, हां, तर ते तसं नाही करायचं. या साली एकत्र करून त्याच्यावर मीठ शिंपडायचं बरं. आणि ते उन्हात ठेवायचं आणि बरं. त्याच लिंबाच्या सालीचं काही दिवसात लोणचं तयार होतं. आपण पोहे करतो. हां, तर पोहे धुताना अनेकदा एकमेकांना चिटकतात. तर हां, ते टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेच त्यात लिंबाचा रस मिसळायचा. हां. त्यामुळे पोहे मोकळे होतात आणि मऊ राहतात. बरं. कच्ची केळी उकळताना ती काळी पडतात. तर ते टाळण्यासाठी उकळताना पाण्यात थोडं मीठ आणि हळद पावडर घालायची. बरं. त्याच्यामुळे ते मऊ राहतील. काही वेळेला आता चपात्या करताना तव्याला चिटकून जाते ना, हां, आणि ती व्यवस्थित फुगत नाही. त्यासाठी चपाती भाजण्या अगोदर थोडं मीठ टाकून तव्यावर घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं. हां. त्यामुळे तवा गुळगुळीत राहील आणि चपाती चिटकणार नाही. बरं. आता केळी फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती लवकर खराब होतात. हां, तर ते सामान्य तापमानातच चांगली राहतात. स्वयंपाकघरातील ओटा जो आपण वापरतो ना स्वयंपाकाला, हां, तो स्वच्छ करण्यासाठी त्याच्यात पाणी थोडं मीठ मिसळायचं हां. आणि तो मीठ टाकून पुसून घ्यायचा. त्यामुळे कीटक, माशा या दूर राहतात. बरं. आपण कांदा चिरायला घेतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतं. तर कांद्याची साल काढून तो काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवायचा आणि त्यानंतर चिरायचा, म्हणजे डोळ्यातून पाणी येणार नाही. बरं. आता पुऱ्या करतो ना आपण, तर पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पीठ हां, मळताना त्यात 1 चमचा रवा हां. किंवा तांदळाचं पीठ मिसळायचं. त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ होतात. बरं. आता आपण भेंडी करतो, ती भेंडी लवकर सुकती. तर ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिच्यावर थोडं मोहरीचं तेल लावून ठेवायचं. बरं. मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडं मीठ टाकून काही वेळ तशीच ठेवायची. त्यामुळे तिचा कडूपणा कमी होतो. बरं. आणि इडल्या करताना जर इडली मऊ होत नसेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ शिजवताना त्यात अर्धा कप साबुदाणा मिसळायचा. हे सर्व एकतर वाटून इडली बनवली ना, तर ती इडली खूप मऊ होती. तर मिरची पावडर लवकर खराब होऊन त्यात आर्द्रता येते, ते टाळण्यासाठी पावडरच्या डब्यात हिंगाचा एक हां. तुकडा ठेवायचा. बरं. मायक्रोवेव्हमध्ये भात आणि भाज्या लवकर गरम होत नाहीत, तर त्यांना प्लेटवर गोलाकार आकारात पसरवायचं आणि मध्यभागी जागा सोडायची. त्यामुळे ते अन्न लवकर गरम होतं. बरं. आता फ्रेंच फ्राईज करण्यासाठी आपण बटाटे कापून घेतो. तर ते पाण्यात 2-3 मिनटं उकळायचे. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवायचं, जेणेकरून त्यांचं सर्व पाणी सुकून जाईल. आणि मग ते कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करायचं आणि झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गरज पडल्यावर बाहेर काढून मग ते तळायला घ्यायचं. प्लेन मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो, चिली सॉस किंवा बारीक चिरडलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करायचं किंवा स्प्रेड तयार करायचं. बरं. लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळायची. मग त्यात पाणी पिळून काढलेलं दही, मीठ आणि चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळली ना, तर हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड डिप तयार होतं त्याच्यातून. बरं.
जर ग्रेव्ही इकडे बघ ना, जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवायचं आणि वर तरंगणारं तेल स्थिर होईल, ते आपण सहजपणे काढून टाकू शकतो आणि वाढण्यापूर्वी ती डिश पुन्हा गरम करता येते. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो. बरं. या व्यतिरिक्त भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेलं बेसन देखील त्यात घातलं तर त्यामुळे पण भेंडीचा चिकटपणा दूर होतो आणि भेंडी कुरकुरीत होते. तर झटपट लिंबू पाणी करायचं असेल तर काय करायचं, 1 कप पाण्यामध्ये 2 कप साखर विरघळून घ्यायची, त्यात 4-5 लिंबाचा रस घालायचा. 4-5 लिंबाचा रस पिळून घ्यायचे म्हणजे त्यात. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवायचं आणि ते गोठवून द्यायचं. जेव्हा आपल्याला लिंबू पाणी किंवा शिकरंजी बनवायची असेल तेव्हा ते ग्लासमध्ये 2 तुकडे 3 तुकडे असे काढायचे. मग त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आवडीनुसार थंडगार सोडा आणि पाणी घालून मिक्स केलं की त्यामध्ये चांगलं ड्रिंक तयार होतं. म्हणजे वेगळं बर्फ घालायची त्याला गरज पडत नाही. कोणत्याही प्रकारचं क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेलं डिश बनवण्यासाठी कांदा, टॉमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यामध्ये 5-7 मिनटं उकळायचे. टॉमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकतर बारीक चाळून घ्यायचं आणि बेस सॉस किंवा पेस्टनी ही ग्रेव्ही बनती, ती आपल्याला चांगली मलईदार आणि समृद्ध मिळते. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी काय करायचं, तर त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवायचं. त्यामुळे सर्व लोणी वेगळं होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकतो आपण. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवले की नंतर तळून घ्यायचे, म्हणजे ते कुरकुरीत होतात. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लेकी केक बनवण्यासाठी पिकलेले केळं आणि दही घालून केकचं बॅटर बनवायचं. भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्यायचं. त्यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायी होतील. आपण स्वयंपाक करतो त्यावेळी वेळेची बचत कशी होईल ते बघायचं आणि स्वयंपाक कसा लवकर होईल यासाठी काय करायचं, स्वयंपाक बनवताना आधीच सर्व वस्तू आपल्याकडे घेऊन ठेवायच्या पोट्यावर. आता डाळ तांदूळ कुकरमध्ये लावताना प्रथम धुवून 30 मिनटं पाणी घालून ठेवायचं आणि मग कुकरमध्ये ठेवायचं. त्यामुळे गॅसची बचत होती आणि स्वयंपाक लवकर होतो. कुकरची रिंग जर खराब झाली तर ती डाळ कुकरमध्ये ठेवून डाळीला उकळी येऊन द्यायची आणि कुकरच्या झाकणाला आतून थोडं तेल किंवा तूप लावायचं आणि मग कुकरचं झाकण लावायचं. त्यामुळे शिट्टी लवकर येते आणि डाळ पण लगेच शिजते. पास्ता शिजवताना पहिलं 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवायचा, मग जास्तीचं पाणी घालून शिजवून घ्यायचं. त्यामुळे गॅसची बचत होती आणि पास्ता एकसारखा शिजतो. कढी बनवताना काय करायचं, कढी बनवताना बऱ्याच जणी म्हणतात कढी फुटती. प्रथम एका भांड्यात दही घ्यायचं, त्यामुळे थोडं मीठ टाकायचं आणि बेसन घालून रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग कढी बनवायची, म्हणजे फुटत नाही दही. चहा बनवताना आपल्याला आलं घालायचं असेल तर चहाला उकळी आली की मग त्यामध्ये किसलेलं आलं घालायचं आणि मग एक उकळी येऊन द्यायची, मग चहा चांगला लागतो. भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर एका कढईमध्ये बेसन थोडं भाजून घ्यायचं आणि भाजीमध्ये मिक्स करून भाजी परतून घ्यायची. त्यामुळे जास्तीचं मीठ बेसनमध्ये मिसळून जाईल आणि खारट लागणार नाही. लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवला, नंतर कापला की त्यातला रस जास्त निघतो. जर भाजी थोडी जळाली तर भांड्याला खाली लागली तर 2 चमचे दही घालून मिक्स करायचं.
त्यामुळे भाजी खाताना करपट वास येणार नाही. भात शिजत असताना त्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घालून मिक्स करायचं आणि फ्राय करायचं, म्हणजे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही. बरं. कांदा फ्राय करताना कांद्याला थोडा लिंबू रस लावून फ्राय केला तर छान गुलाबी रंग येतो. मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी पाण्यात थोडं मीठ घालून त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवलं की मग बाहेर काढायचं, बरं. म्हणजे कडवटपणा निघून जातो. आपण नूडल्स करतो ना, हां. ते नूडल्स उकळत्या पाण्यात घातल्यावर शिजल्या की मग त्यात थोडं थंड पाणी घालायचं, त्यामुळे त्या एकमेकांना चिटकत नाही. बरं. जर रस्सा भाजीमध्ये पाणी जास्त झालं तर त्यामध्ये थोडं बेसन भाजून टाकायचं किंवा ब्रेडचा चुरा टाकायचा, म्हणजे ती घट्ट होते. बरं. मिरची पावडरच्या डब्यात थोडं हिंग घालून ठेवलं तर मिरची पावडर जास्त दिवस ताजी राहते आणि छान राहते. बरं. पालकाची भाजी करताना त्यात 1 चिमूटभर साखर घालायची, त्यामुळे पालकाचा रंग बदलत नाही, हिरवागार राहतो. दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना त्याच्यात थोडी मलाई घातली तर त्याची वेगळी चव लागते. बरं.